गोपाळ पंडिता पारसी निरोप वेरूळच्या शतविधाच्या मध्ये सर्वज्ञांचा हा उदयाचा पूजाउत्सव झाल्यानंतर पटीशाळेवर बाईसांनी आसन घेतलेला आहे. त्या आसनी सर्वज्ञ उपविष्ट झालेले ही या डोळ्यात ठेवायची आणि मग तेवढ्या वेळामध्ये गोपाळ पंडित नावाचा एक व्यक्ती आहे. ते रायाचे वक्ते. प्रत्येक विधी मंडळामध्ये वक्ते असतात. प्रवक्ते, आता यावेळेला प्रवक्ते म्हणतात. विधानसभेचे आणि विधान परिषद प्रवक्ते असतात, मुख्य असतात. मंत्रिमंडळाने घेतला निर्णय त्यांनी अधिकृत वाचला तो निर्णय पक्का असं त्याला प्रवक्ते. आणि मग ते बर्वे बोलू जाण बोलतो आपण, पण बरोबर बोलत नाही. आपल्या स्वभावात सगळं बसलेलं असतं. काही चांगलं बोला, चांगलं पाहावं, चांगलं आहे तर ते चांगले आहे. ते कटकीचे कटक देवगिरीचे असते. ते सारंग पंडिताचे मित्र पण आहे आणि तेही सारंग पंडिताचे म्हटले पंडित होते. आमचे गोसाव्याच्या दर्शनाने त्यांना असं कळालं असं चक्रधर स्वामींची कीर्ती, म्हणून ते म्हणतात आम्हाला नाही जायचे हो, तुम्ही घेऊन चला. ते गोसाव्याच्या दर्शनासारखे सारंग पंडिताचे घेऊन आले. दंडवती घातली, श्रीचरणा लागली आणि गर्वी बसली. हा जो गर्व असतो प्रत्येकाला असतो. फक्त एवढंच आहे की आपला गर्व, आपले दोष आपण दिसत नसतात. पुढल्याचे दोष पटकन दिसतात. पुढल्याचा गर्व दिसतो, पुढल्याचं आपलं जीवन नव्हतं. का सर्वज्ञ म्हणाले ओथंबा डाव रे. ओथंबलाच माहित असतो काय त्याचं गर्वाने बसतो. स्वामींच्या लक्षात आलं की आलेले हा बस. मग गोसाव्याशी सारंग पंडित भक्तिजन राजिके ऐशी घनदाट सभा बैठली आहे. आता सर्वज्ञांची कीर्ती, सर्वज्ञांच्या सगळ्यात लेयचं, निरोपणाचं, सौंदर्याचं वर्णन राजदरबारात होऊ लागलेलं आहे. आणि राजाच्या सभेतले एक मंत्री, कॅबिनेट मंत्री सगळे स्वामींचं निरोपण ऐकायला बसलेले असत. आणि अशा प्रसंगी आता तोच प्रसंग इथे निर्माण केलाय भट्ट आणि गोपाळ पंडित ठकारे बैसले. बसण्याचे ठकार, उकार, मकार असतात आणि ठकारे असतात. हे बसावं कसं आणि उठावं कसं याची कला आहे. सर्वज्ञांनी या संदर्भात आपलं वचन स्टेटमेंट देऊन टाकलं. त्याचे उठणे बसणे विकुलेही वाळांची हे ब्रह्मवाक्य. आपल्या जीवनात आपलं उठणं आणि बसणं ही असं व्यर्थ नाही गेलं. उठलं तर सेवादासी करावं, उचित करावं, नाही. महिमट्टाने एवढं जगत पंडित महिमट्ट पण पूर्ण काय केलं तुम्ही? कुणीच व्यापार सांगा ना त्याला. तो म्हणाले आपण आता चुलीची राख आणि सारवण करूया. हे कोणीच करत नाही. भांडे घासले आबाई संशोधन जगत पंडित असं. तर हे उठणं बसणं आपलं असं विधीपूर्वक पाहिजे. तर ते थोडं चुकलं, ते ठकारून बसले.
बघायला लागलं त्या भावनेने, चेहऱ्याने. चेहरा माणसाचा बोलत. स्वामींना सगळं कळायला लागले आणि मग सर्वज्ञांची एक नजर दृष्टी त्यांच्यावर पडली. सर्वज्ञ म्हणतात, पांडे हे कोण? एवढ्या सभेमध्ये त्यांना स्वामींनी विचारलं, हे कोण? कारण पंडित म्हणतात, जे माझे मित्र आहेत, हे रायाचे शास्त्रवक्ते आहेत, राजस्तंभनी वक्ते आहेत, हे बरे बोलू जाणती. सर्वज्ञ म्हणतात, हो असं असं. असे काही ग्रंथकार की उभे नाही. स्वामींनी आता मूळ विचार म्हणतात, ही काही ग्रंथाधार बोलतात, इकडं तिकडं ग्रंथ बोलत नाही. कारण पंडित म्हणतात, जी उभे नाही ऐसे बोलती अष्टांगी वक्ती. वक्ताचे प्रकार आहेत, प्रति आचरणच्या ग्रंथामध्ये ते वेगवेगळे प्रकारचे असतात. असताना कोणी बसता आणि कोणी असे काही वक्ते असतात की आविष्कार उभा करतात. ते अविभसले झाले. आता पण असे बरेचसे वक्ते परवा ऐकलं प्रचंड विद्वान मध्ये आहे, ते लोक नसते पुराणामध्ये. गुगलचे उत्तरच आहेत, सगळं जग आपल्या आहे ते ऐकायला भेट. ते शास्त्रवक्ते असतात. कोणी वेदाचं प्रमाण देऊन बोलतं, कोणी पुराणाचं प्रमाण देऊन बोलतं. जेवढे कीर्तनकार आहेत ना, वारकरी संप्रदाय, त्यांचं सगळं माहिती असतं, त्यांना पाठ असतं, ओया पाठ असतं. मग आपण ते केलं पाहिजे. आपल्या साथी ग्रंथाचा 40 तासला ओया सगळं सूत्र, या सती स्मृती पूर्ण जीवनच अभ्यासाला दिलं पाहिजे. असं एका रात्रीत होत नसतं. आणि ते बोलू लागले, स्वामींनी बघितलं, गोसाई पुसतात त्यांना आपल्या कवनी ठाई परिचय. जिजी महाराज पारधी वस्तुत्व पारधी म्हणजे आपल्या वक्तृत्वातून सगळं वारं, ऊन, आवाज, शिकारी, हरण सुद्धा येतात आपण असं. त्यामुळे पारधीच वस्तू. आपल्या बोलण्याने माणसं पळून जात नसतं ते वंगळ बोलणं असतं. पारधी, पारधीचा लावा, ते इतर साहित्यामध्ये आहे. खूप मोठं विश्व आहे ज्ञानाचं. असं सर्वज्ञ बोलतील मध्ये. सर्वज्ञ म्हणतात, सावधाचा यावा धुरेचा लाट, पाहो बोला. आता स्वामीची पद्धत कशी आहे, एखाद्या माणसाला आपलं करायचं, बोलणं करायचं, बोलतं करायचं. सर्वज्ञ म्हणतात, सावधाचा यावा धुरेचा लाट. माहिती आहे तुम्हाला, बोलावं, पाहावं. मग तेही पारधी बोलवावी. ते आवाज चालला, सावध शिकार, सावधाचा उठाव, धुरेचा लाट, ऐसे बोलू. बोलला तो परी काही कार्यवर्तेची नाव. ते अक्षर निर्गीज असतात. कार्य वर्तवलं पाहिजे ना, शिकारी आला पाहिजे, सावध उठलं पाहिजे, नाही का? आणि ते सावध आपल्या गावात पडलं पाहिजे. ते कार्य काय वर्तलं नाही. सध्या असंच आहे. वर्तमान काळामध्ये ब्रह्मविद्येची अक्षराची अशी चाललेली आहे. कार्य वर्तवलं पाहिजे. शब्दांचा मंत्र, इंचू मंत्र मांडला पण इंचू उतरला पाहिजे ना, तो चढतो. असं सापाचे मंत्र आहे, ते काळू उतरायचे मंत्र आहे. काय त्याच्याकडे मंत्र जोपर्यंत त्याच्याकडे कधी जाय तोपर्यंत मंत्र म्हणला की असते. धनुर्विद्येचे मंत्र काय,
पर्जन्य तिथे पण आहे सावळ, वार निर्माण करायची आहे ना. कृष्णाने काय केलं, आकाश काय जमा झालं, पावसाचं काय वाटलं केलं, हे सगळं होत राहतं विश्वामध्ये. फार मोठी गोष्ट नाही, फक्त तुम्ही ऍक्टिव्हेट पाहिजे. शरीराचं मान आहे, साधनाचा पेक्षा नको साधनेने काही सिद्ध व्हायला पाहिजे ते होत नाही ना. त्याला म्हणलं सगळं, त्याला भलताच गर्व होता. आणि काय होतं त्याच्या जीवनामध्ये, खकारा मसाला हे बायांच्या जीवनातले पाहायला मिळते. लग्न करावं नाटक सुरू झालं. आणि जो दुसरा असतो तिकडं तिसरा असतो. साधू झाले तो कोण, तिथे तुमचा गर्व त्याला वेगळा गर्व असतो. करू शकता प्रश्न काय उठणं बघू नका, सगळ्या नको त्या गोष्टीच्या तुमच्या स्वभावात दिसतात. देवाचा धर्म विश्व व्यापक आहे ना, तुम्ही का व्यापक होत नाही, आत्मक का होत नाही, स्वामींसारखं का होत नाही. स्वामींच्या विचारासारखं व्हावं ना, स्वामी होऊ नका ना. स्वामींच्या विचारांना तुम्ही स्वीकार करा. हा स्वामींचं पूर्ण अवतारकारी कसा एकटीला सुद्धा आई म्हणावं स्वामींनी, निश्चितच्या गल्लीत जाऊन स्वामींनी बसा. ही तू व्यापक गोष्ट, कुत्र्याला जीव लावणं कितीतरी छान चरित्र आहे. चला आता हे गोपाळ पंडित म्हटलं, सगळे सभा बसलेले, त्यांना तुमचं सावध आलं, तुमची फुरा आली, त्यांचे महाभूत कार्य करत नाहीत ना. तुमच्या आजूबाजूला नेटवर्क होता आमचं, तुमच्या शब्दावरती चालतं. त्या द्रौपदीला घेऊन गेला अर्जुनाकडे, काय होतं, धुळे काय द्रौपदी नेली काय, तुम्ही आवाज बघितला आहे की नाही. म्हणजे अरे आपलं सावध टप्प्यात आहे, हा टप्प्यात आहे, तर लगेच बाण मार. असं पूर्वीच्या वेळी हे सगळं सटीच होत, त्याचं काही झालंच नाही. सर्वात मध्ये येतो कुठं आहे, कुठे गेलं तुझं, आणि मग तो गप बसणार. रस न अभिनवे, रस रस अभिन रसाचा अभिनवेश खायला पाहिजे. आता तुम्ही समाजाला काय दाखवतो व्हायला, तुम्हाला काय दाखवायचं नसते, पण रस तुम्ही बोलताना त्याचा अभिनवेश खायला पाहिजे, तो प्रगट झाला पाहिजे पुढल्याच्या हृदयामध्ये. आता आपण बोलताना पुढल्याची भक्ती ज्ञान वैराग्य जातो असे आपल्या शब्दावर घृणा असते, असतो आपण ते बदल झाला पाहिजे. बरं वेळ निघून जातो, अभिनवेश समजत नाही. अभिनवेश समजते की चित्र आहेत का म्हणताय, अभिनवेश ब्रह्मांडामध्ये कोणाचा अभिनवेश आहे, मायेचा. तुमच्याबद्दल कोणाचा अभिनवेश आहे, ओळख. तुम्हाला कोणी काय बोललं तर तिला लागतो है ना, तिथे अभिनवेश आहे. विष्पाळ अभिनवेश, अविष्पाळ तुमच्या सोबत आहे देवाने ठेवले. तर तो आविष्कार काय वर्तन नाही, शब्दांमध्ये आविष्कार असतो. अभिनवेश हे वक्तृत्व कलेचं वेगळं नॉलेज. आमच्या अधिकरण जेव्हा आचार्य बोलायचे तेव्हा काय व्हायचं, दूध पिणारे लेकर सुद्धा शब्द
हा भिन्नतेच्या ब्रह्मविद्या निर्गुण असं पण वर्तवलं आहे. सुखश्री शृंगार तुमच्या शब्दात पुढल्याला जाणवणं तुम्ही एवढाचे रसायनयुक्त आहे. म्हणजे संवत्सराचे बाबा बोलायचे अभिन्न विषयांच्या रसायन बोलायचे पोथीमध्येच बोलायचे. बाबा कधी कोणाकोणाशी बोलले. दंडवत करायला गेला तर तो मोडला, पुन्हा दंडवत बघायचे मेघालचं पाठीवर ते त्यांनी स्वतःला रस्त्यामध्ये बांधले तर रस्तामध्ये त्यांच्या वाणीमध्ये अशा अनेक महाराष्ट्रात अधिकरण होऊन गेले. त्यांच्या शब्दात अभिनवे म्हणजे काय असतं ते शब्दामध्ये सविस्तर असते त्याला म्हणाय तरच ते रसाचा अभिनवे वर्तवतो आणि तुमच्या दोषाने तुमच्या आधी अनिष्ट चिंतनाने तो रस निघून जातो आणि तुमचा नफरत गुन्हा ते म्हणजे शब्दात जाणवत बरं. हे सगळं बदल झाला पाहिजे. सर्वज्ञ हसले. सर्वज्ञ म्हणतात पारधी ते काय इथं का की का मला एवढंच माहित आहे तरी म्हणाले. अरे भाऊ म्हणाले आणि मग ते गप बसले. ते दैन्य वदन उभे राहिले. दैन्य झाला त्यांचा चेहरा दैन्य वदन. मग ओसावी आपण निरोप दिले. सर्वज्ञ म्हणतात पारधी चतुष्प्रकार स्वामींचं ज्ञान. आता हे ज्ञान इतर साहित्यात नाही. जाड वाड कोड कौतुक. जाड पारधी हस्ती स्वराज. वाड पारधी वाघाची. कोड पारधी हरण आणि रोहियाची. आपल्याकडे रोही येतात मला. चितळा मेंढळांची. कौतिक पारधी सशिया पितराची. नाजूक प्राणी असतात. लाव पारधी असते ती माशी असते. माशी आपोआप गोळा होतात. ऐसे जाणीवेगा मग गोसावी सावधाचा यावा आवेशही बोलवा दिला. सावधाचा यावा बोलला आणि हुळहुळ करी सावधे. प्रॅक्टिकल दाखवला. शिकारी खुद शिकार बनला. तिकडून आलं आणि ते सगळं हुळहुळ करायला लागलं. सर्वांना घबरत शिकलं. तेवेळी गोपाळ पंडित मुख्य जेतुकेही राजके राणे राऊत आले होते. तेही पालखती मोडल्या पळावयाची आयची केली. मग अरे बा आत्ता विचार असा ते सगळं पंचमहाभूतातले आकाश मजबूत कार्य करायला लागले. भलते एक आवाज येऊ लागले. तानसेन होता आवाज करायचा ना त्याला तो संगीतातले राग त्याला कार्यरूप काय ते तानसेन. राजाने विचारलं राजा तानसेन तुम्हाला चांगलं नाही असल्या भानगडी त्याचा तुम्हाला काय फायदा नाही आठवलं म्हणून सांगतो. राजा आपल्या गुरुच्या दर्शनाला यायचं ते थोडा शिकलेला आहे. एवढे तू आविष्कार करतो संगीताचे आविष्कार करतो काय कला आहे. मग गुरुचं दर्शन बोला त्यांना मग तानसेन गुरुकडे गुरुजी असा राजाने बोलवलं. तुमच्या जीवनात काहीचा अर्थ नाही पण एक जीवनात तो अर्थ आला पाहिजे. गुरुवारी वेळा मला प्राप्त आणि पर्याप्त आहे. ते माझं सगळं पूर्ण आहे असं पण काहीच करणार नाही. आणि जे आविष्कार मी तुला दिले ते वेगळे आहे. तुम्ही वेगळं करतो ठीक आहे तुझं तुझं कर्म तुझ्या सांग येत नाही पण त्याला येत असेल तर ये म्हणा. ते खूप मोठं विचार करायचं. मग ते राजा गेला हा तानसेन गेला मग राजा आला सांगितलं बघ तिथं गा गाणं येतं म्हणलं
हा हा तानसेनचं वळणाने कसे राग सगळे राग व्यक्त करतो. ते गुरु म्हणाले तर सांगू नका, तू काय माझा राजा नाही, मी ज्याच्यासाठी गातो तो परम त्यासाठी, तू काय माझा पिता नाही परमेश्वर नाही, हा तो तुझ्यासाठी गातो, तुझ्यासाठी गाऊ शकत नाही. हा फरक असतो गाण्यामध्ये. आपले आचार्य सुद्धा म्हणाले, ते गीत म्हणजे माझे हकार आहे. कुठे शब्द आहे सगळं पाठ पाहिजे. वाक पुष्पार्चन केले भले केले केशव गया, वाक पुष्पार्चन. देवाला कोणी देह देतो, कोणी सर्वस्व देतो, सर्वस्व देऊ शकत नाही. शरीर दिलं तर मन देता येत नाही, मन दिलं तर भावना देता येत नाही, विचार देता येत नाही, समर्पण. हे प्रत्येक विश्वामध्ये समर्पण असते. अमुक लोटाचे समर्पण आहे त्या गाण्यासाठी. एका एका कलेचे भीमसेन जोशी, एक प्रल्हाद जोशी, दादाजी फक्त भावगीतच म्हणले तेव्हा समर्पण असतात. शब्द त्यांचे काय होतात, शब्दांचे आविष्कार प्रगट होतात आपल्या आवाजाने. असं ते प्रगट झालं पाहिजे. तुम्ही म्हणलं खरंच देव उठून बसले पाहिजे आरती करायला. एखादं गीत म्हणलं देवाचं तर देव आले पाहिजे. तर आपण सावध आहे ना, आपलं आपलं शिकारी कोण आहे, सर्वज्ञाची शिकार करायची ना तुम्हाला. तुमच्या ध्यानामधून ते आलं पाहिजे, बोलले की स्वामी आलं पाहिजे. दत्तात्रय लगेच माहोरून आलं पाहिजे तुम्हाला. काय दत्तात्रयाचा यावा आहे की नाही, धावायचे आपल्याकडे, धावा म्हणतात ना. ते वेगवेगळं साहित्य, वेगवेगळं ज्ञान तुमच्या हृदयात गाळून ठेवा, त्याचा स्वामींचा असं चला. तर ते आता निर्मुसलं विचार, गर्व गेला त्याचा, आणि मग चूप बसलं ते. आणि आता सर्वज्ञांनी म्हणल्यावर सगळे पळायच्या तयारीत निघाले. मग ते तुक्या मढू फोडून पळाव्याचा भयानक रस करविला. म्हणून एवढा रस अभिन्न वेश केला, मळाच्या बाहेर जेटून उड्या टाकून जाव की काय, असं सर्वांना वाटलं. असा हा भक्तिजन ध्यान. अवघी भक्तिजन मळामध्ये पळू आगरी, लपून बसले. माझ्या कोणतं येते बाबा, वाघ येतो का, हत्ती येतो का, डुक्कर येतो, आपण मरून देऊ आपण. आणि बोलता बोलता सर्वज्ञानी तो आपला रस आखडीला, मग उसारी धुरेचा लाटू बोलवा. सर्वज्ञ म्हणतात, ऐसा धुरेचा उठावा होयाने अवघे काही नाही जे जे करीत, तवंचे उठावे ऐसा धुरेचा लाटू बोलता. युद्धाच्या प्रसंगी असतात सगळे सैन्यांचा आवाज, घोड्यांचा आवाज, किंकाळ्या, दरखळ्या, तलवारींचे आवाज, हऱ्यांचे आवाज, असं सगळे आवाज म्हणतात त्याला धुरेचा लाट. सर्व ते म्हणू लागले. आणि राजकीयाच्या कडदंबऱ्यावरी तसा पडद्यावरी हात पडले, मुठी ताणल्या, असं ते सगळं दृश्य निर्माण केलं. आता हे प्रॅक्टिकलच वर्तते बरं ना. भक्तिजनाला तू उपन्नला, सर्व जे निरोपण केलं, प्रत्येकाला असं वाटतं की सैनिक येते, दुश्मन येतात, आपण मारा. ज्याच्या जे हातात काठी असेल त्यांनी तलवारीसारखी घेतली, आणि ते राजाचं सैन्य आहे की चालेल, तलवारी असतील त्यांच्याकडे, ज्ञान असेल, सगळं असेल.
सगळ्यांनी काढले ते. सन्मुख झाले ऐसा वीर रस अवतरला, याला म्हणायचं धुरेचा. आणि मग सर्वांना थोर आश्चर्य झालं. सर्व सन्मुख आले. आम्हाला असं वाटत होती आपण युद्धच करावं. तुम्ही बसा 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 शांत. सर्वजण बसले आणि मग ते गोपाळ पंडित सर्वज्ञांना म्हणतात, जी अरे परिसो नये मा बोलवू नये काय. हे गोसावीच निरोप आहे आणि गोसावीच परीक्षा आहे. ते माझे मला काही येत नाही. अगोदर कसा बसला होता ठकारा घेऊन मठारा, तुम्हाला ना काय येतो का म्हणाले, पारधी तो आम्हीच जाणतो. गर्व हाराने केला. ते म्हणतात दीदी म्हणजे मला काही येत नाही, हे तुम्हीच ऐका, तुम्ही येतीची आम्ही सोयही नाही. राऊळ सर्व विद्यांचे अध्यस्थ आणि तुम्ही जे आहात ना चांगले राऊळ, सर्व विद्यांचे अध्यस्थ आहे. मुख्य ब्रह्मविद्ये सकळी विद्या अनुसंधी. एक ब्रह्मविद्या अभ्यासले की तुम्हाला सगळ्या विद्या आल्या येतातच आपोआप. मग ते म्हणतात विद्यांचं आद्यस्थान उगमस्थान आहे. तुम्हाला खूप छान आहे, तुमच्याकडे सगळं छान छान आहे. ऐसे म्हणून भूत स्तविले. मग त्यांनी पाणी पोकळी पुष्टे काही द्रव्य दर्शनाशी आणलं होतं ते केले. दंडवत घातले, श्रीचरणा लागले. मग अनुज्ञा घेऊन अनुज्ञा अनुज्ञा घ्यायला. एकदा तुम्ही आज्ञा घ्या नाही तर अनुज्ञा. आपला कुठला आचार चालू आहे आज्ञाचा अनुज्ञा. आपण जर तरचा आचार करतो, असा अनुज्ञेचा आचार आहे, आज्ञेचा नाही. आज्ञा आणि अनुज्ञा काय फरक असतो कोण सांगा. आज्ञाचा आचार म्हणजे आज्ञा म्हणजे कसं नाही प्रतिज्ञा. आणि अनुज्ञा तसं वर्तन नाही समजायला. आपण कुठे आपल्या ठिकाण शोधलं पाहिजे ना. आता आपण शोधलं जाऊ. आपलं गठुडं गेले आता तयारीत राहून काठच्या पुढे गेलं झोपकन हवा जाईल. अवस्था विचार बदलत असतात. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला आपल्या कांक्षा आपण खूप जगायची. आम्हाला असं वाटतं की आता आपलं संपलेलं आहे. मग आपण आज्ञेत आहे का अनुज्ञेत आहे. हा विचारच आहे की नाही तुमच्या. सगळे विधी जर तर मधले अज्ञाय नाही अनुज्ञाय नाही ते गैरवर्तन म्हणतात. असं सगळं चिंतनाचा विषय आहे ना. मग माहिमभट्ट असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक चॅलेंज ऑफर देऊन जातात की ते तसं केलं आणि मग अनुज्ञा घेऊन निघाले. आज्ञा नाही घेतली, अनुज्ञा नाही. आता हे गोपाळ पंडित तिकडे गेल्यानंतर गप बसणार आहेत का. राजाच्या दरबारात गेल्यावर आणि मुख्य प्रवक्ते आहेत ते प्रतोन्नंतांचा. त्यांनी राजाला सांगितलं असं तिकडे सगळे मंत्रिमंडळात सांगितलं असं. अरे ते काय वेरूळ आले ते. हो हो हो. आणि मी सुद्धा टीका पडला आणि काय ज्ञान काय बोलतो. हो हो. ते एकटेच नाही गेले, सगळे राजकीय बसलेले आहेत ना. आता हे स्वामींनी उगतच खाजवलेली आहे त्या महादेवराया म्हणजे नाही.
चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. स्वामींचं लक्ष त्याच्याकडे आहे. माहिती बायको पण आली आहे. आपण त्याच्यापर्यंत निरोप गेला तर असा निरोप झाला स्वामींनी. आणि दुसरी पण एक आहे तिथे बसलेले राजदरबारात ब्राह्मण मंडळ विद्वान ते पण आहेत ना तिथं. म्हणजे एका नाण्याला दोन बाजू असतात सगळे. सगळे हे चांडाळ तिथं पण बसलेले प्रत्येक ठिकाणी असते. कुठे जात हिमालयात गेलो तरी तिथं चांडाळ झोपणे असते. आणि आता आलाय करायला वगैरे वगैरे कुठे असतं ते. या लेडीचा या धुरेचा पारधी निरूपणाचा एवढा प्रभाव पडलाय की त्याने करून तो आता राजा दर्शनाला येणार आहे. मध्ये येईल. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते आणि सर्वांनी शंकर लेण्याला शंकर लेण्यात पण गेल्या दिसतो शंकर लेण्या. त्या लेण्याकडे सर्वांनी विजय केल्यानंतर तेथे चौकी आसन झालं. लेण्याचा दारवठा सोडला नव्हता. आज पण मोठा हाती जातो त्या दारात. पैसे म्हणजे बाबा या लेण्याचा हा केसवाना दारवठा हे केसरने लेणे. यावेळी भक्तिजनाप्रती सर्वज्ञ म्हणतात समग्र लेण्याचे दारवठे सांग याचा गज प्रमाण गाळा या लेण्याचा येसना दारवठा असायचा. सर्वांनी पती प्रश्न करतात. आणि सगळ्या लेण्याचे दरवाजे छोटे छोटे आहेत पण ह्याचा गज प्रमाण हाती जातो. का बरं? त्यानंतर कोणी काही पक्ष करतील. ह्याच्यासाठी असं तुझ्यासाठी असं भक्तिजन होते ते म्हणतात की आम्ही नेनो. सर्वज्ञ म्हणतात ऐसे नव्हे. या देवळाशी प्रतिदिनी खांडेभरची पूजा उपहार होय हातीवरी बोने बोण्यासहित हस्ती माय येसना दरवंठा केला देवतेशी येसना हो होता. ज्यांनी हे लेण्याची निर्मिती केली कैलास लेणं म्हणतात है ना. तिथं स्पेशल तिकीट असतं. तुम्हाला जा म्हणजे जात नाही पूर्ण दिवस थांबणार पाहण्यात असतात. तर तिथे आजही ते ज्यावेळेला ती लेणे निर्माण केली ज्यावेळेला ती प्राणप्रतिष्ठा केली असं अजून आग्निकांनी केले ना ते एका दगडात कोरलंय त्यांनी. दगड सुद्धा मनासारखे बोलत असले काय साधन असेल त्यांची. त्याने असं हात फिरवला की ते दगड गळून पडत असले. एका दगडातलं लेणं आहे ते पूर्ण कैलास दगड नाही बदलले असं आहे ती. आणि अवघ्या विस्मय झाला त्या वेळेला त्या देवतेला त्यावेळेचा राजा त्यावेळेचे जिथे कोणी असतील लेणं कधीच नाही तो इतिहास आणखी सांगायचा आहे नाही. अवघ्याशी विस्मय झाला मडाची केली तर त्या देवतेला असं हत्तीवर यायचा तो उपहार. आणि हत्ती सरळ जायचा. पाणी हत्तीच्या सोंडीतून तसा हत्ती घ्यायचा आणि असा महादेवाला अभिषेक करायचा. किती मोठं भाग्य असं नाही काय. तसे आता पण ते खरं दिसत पाणी म्हणजे फवारा पिंडीला लगेच बोणे उपहार. चला असा हा स्वामींनी ही एक लीळा केली. अशा प्रकारे आज आता लीळा इथे थांबते. दंडवत